आज मी लाडू बनवलेत बघ, जरा खाऊन सांग कसे झालेत ते. दाखव. अम्मा कमाल, जगातले सगळ्यात भारी लाडू करतेस तू. म्हणजे अम्माच्या स्वभावातला गोडवा ना लाडवात पण उतरलाय. काय गे, फक्त लेकीसाठीच लाडू केले काय? मी काय पाप केलंय? अयो, तुम्हाला डॉक्टरांनी लाडू वगैरे खायला मनाई केली असते ना? नाही म्हणजे तुम्ही ते डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य पाणी पाळा बघा. अरे एक लाडू खायला काय झालं? एक लाडू दे ना. नाही म्हणजे नाही. अगं मला खायला द्यायचे नाहीयेत, मग केलेस कशाला? मला दाखवून खायला? नाही हो, तसं नाही. अप्पा 1 मिनिट थांबा. आता सध्या एवढंच मिळणार आहे की तुमचं मन मोडू देणार नाहीये. पण तुम्ही बरे झालात ना की मी तुम्हाला अख्खाच्या अख्खा लाडू असा मस्त स्वतःच्या हाताने भरवेन. आणि एकावर एक फ्री म्हणून मी भरवेन. मग काय बोलायचं? बरं अम्मा शक्ती, हा शिवा आणि श्रद्धासाठी मी लाडवाचे 2 डबे बनवून ठेवलेत, ते उद्या जरा घेऊन जा. अच्छा, म्हणजे त्यांच्या वाटणीचे डब्बे ऑलरेडी भरून ठेवलेत वाटतं. छान. एका मुलीला आवडलेलं दिसत नाहीये. अम्माने दुसऱ्यासाठी लाडूचे डबे भरलेत ते. ते इंग्लिश मध्ये काय म्हणतात ना, काय ते जेलसी. जेलस झालीयस ना? अर्थातच होणारच मी जेलस. मला आतापर्यंत वाटायचं की अम्मा तिचे स्पेशल लाडू तिच्या लेकीसाठीच बनवते, पण आता तर त्यांना 2 वाटेकरी आलेत. हसताय काय तुम्ही दोघं? अगं वेडाबाई, आमचं जे काही असतं ते सगळं तुझंच असतं ना. पुरे अम्मा, आता उगीच तू लाडी गोडी नको लावूस. अगं मी मस्करी करत होते. दे मला उद्या ते डबे, मी नेऊन देईल त्या दोघांना. अयो, शिटी झाली, मी जाते. हळूहळू सावकाश. ए शक्ती, मी पण जरा गाणी ऐकतो. ए शक्ती, लाडू दे ना. नाही अप्पा. ठीक आहे ठीक आहे. श्रद्धा, हे घे, अम्माने तुझ्यासाठी काहीतरी बनवलंय. काय ग? अगं उघडून बघ ना, तुझ्यासारखा दष्टपुष्ट पदार्थ आहे. लाडू, तुपातले लाडू. वा 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 वा. ए, आम्हाला ना माझ्याकडून खूप 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 थँक्स सांग. मी सांगू? मी काय मीडिएटर आहे का तुमची? घरी येऊन स्वतः सांगायचं. हो. ऐक ना, मी देवळात चालले, तू येतेस? नाही नाही नाही, मला ऑफिसला जायचंय. देवळात आले तर खूप उशीर होईल मला. घरी येताना हा डबा घेऊन ये आठवणीने. चल बाय बाय. ए, कॉलेजला भेटू. हो, बाय. शक्ती निघून गेली ना, सावध एकटच चाललंय ना. चला चला लवकर चला. बोल. ऍज अ होतकरून नेता म्हणून मी माझं काम पूर्ण केलंय. सावध आपल्या तावडीत सापडलंय. हा ग्लानीत आहे. शाबास.
वहिनी बॉस, आता तिला कुठे घेऊन जायचं, काय करायचं? कुठे न्यायचं म्हणजे काय? अरे थेट चेक्कोबाच्या गुहेत आण तिला. वहिनी बॉस, हे पण काम झालंच म्हणून समजा. श्रद्धा श्रद्धा पायाळू श्रद्धा. माझ्या सलून मध्ये लपड्या नको म्हणून इथं आणलंय तुला. तू लय वाईट वागला असं, माझी लय वाईट वागला. हा, मग तू काय लई चांगला वागला काय माहिती? हा, त्यावर तू हातोडा मारला. किती किती स्वार्थी मित्र बसता रे तू. मी स्वार्थी? मी स्वार्थी? अरे तू काय सांगितलं श्रद्धाला? माझं लग्न झालंय, याला 2-2 मुलं आहेत. अरे किती खोटा बोलशील. मला माझा मार्ग मोकळा करायचा होता. मग मला पण माझा मार्गच मोकळा करायचा आहे असं समज आणि निघितून. ए, तू आमच्यामध्ये पडू नको. अरे तू आमच्यामध्ये पडू नको. ना सांगून ठेवतो अरे तू काय सांगणार? अरे वस्त्या, माझी उद्या हळद आहे रे, माझा 7 मुहूर्त आहे. कर ना दाढी यार, हे काय आहे? तुझं पण लग्न आहे? हा मग काय? ए खादाड खुळखुळ्या, लक्षात ठेव, माझ्यामध्ये येऊ नको नाही तर लक्षात ठेव. ए, तू काय धमकवतो मला, घाबरवतो? तुला काय लेच्या पेच्या वाटलो का मी? एखादी फाईट देईन ना, गावभर पाणी मागत फिरशील. तुम्हाला फाईट मारशील? अरे मी तुझी अरे काय चाललंय काय? शेठ, तुला माहितीये वस्त्राने ते श्रद्धाला काय सांगितलं माझ्याबद्दल? काय? मी मुलींची गोड बोलून मैत्री करतो, मग त्यांना ना मी असं गोणीत भरतो आणि डोंगरात जातो आणि दरीत फेकून देतो, असं बोलला तो. माझ्याबद्दल काय सांगितलं विचार ना. काय सांगितलं माहितीये श्रद्धाला? याचं लग्न झालंय, याला 2-2 मुलं आहेत. अरे किती खोटं बोलला माझ्याबद्दल. ए अरे काय असतोस काय? कसले येडे मित्र भेटलेत रे मला. अरे चंचल चुरमुऱ्यांनो, उगाच नत आपल्याला तव्यावर कशाला फुलताय? हा, त्या श्रद्धाला काय वाटतं तुमच्याविषयी माहितीये? तुमच्या दोघांपैकी एकाबद्दल तरी श्रद्धा काय विचार करते माहितीये का तुम्हाला? या, तिला तुमच्याविषयी काय वाटतं हे तुम्हाला माहित नाही आणि ती माझी करत एकमेकांशी भांडत बसलायत. अरे ती एक दिवस दुसऱ्या कोणाची तरी होऊन बसेल. नाही नाही नाही, असं नाही होणार. मला माहिती आहे. अरे ती मला इडली वगैरे देतो ना, पण किती प्रेमाने देते रे. आणि नेहमी ना माझ्याकडे बघून स्माइल करते ती. तिला ना माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत. नाही 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 भावा नाही. अरे ती माझ्याकडे लाजून बघते, हसते माझ्याकडे बघून. हे भावा तुला सांगतो ना, ती 100% माझ्यावरच फिदा आहे. अरे इथे अकलेचे तारे तोडत बसण्यापेक्षा डायरेक्ट तिला जाऊन विचारा ना, तिला काय वाटतं तुमच्याविषयी ते. असं कसं डायरेक्ट जाऊन विचारायचं? समोर जाऊन विचारू? डायरेक्ट विचारायचं. छे मला लाज वाटते. असं कसं डायरेक्ट विचारणार? मला पण लाज वाटते. ठीक आहे, मी डायरेक्ट विचारतो मग. चालतंय. चालतंय विचार. हा